इकडे शूट चालू आहे. शूटर मस्त एकदम. वाव. काय झालं नक्की प्रॉब्लेम? हे प्रॉब्लेम काय आला? चिकन थाली नाही. मास गेल वहिनी 602 वहिनी भेटतो. पा दे 502चे ओनर आम्ही. पा दे पा बाबा पा देतोय सर्वांना. घ्या पा घ्या. नमस्कार मित्रांनो, अजित ब्रॉडकर ऑल इन वन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. चला, पहिल्या दिवसाचा व्हिडिओ आपण पोस्ट केला आहे. आता आपण दुसरीकडे जाणार आहोत. मंदिर करणार आहोत आपण एक्सप्लोर. कोणते ते तुम्हाला समजेल. कुणकेश्वर मंदिर, जे की मालवणमध्ये खूप प्रसिद्ध आहे. त्या मंदिरामध्ये आपण जाणार आहोत आणि अजून 2-3 स्पॉट करणार आहोत. तर बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या रूममध्ये आपण आलेलो. खूप अशी जागा आहे इकडे, पण बसायला वगैरे खूपच अशी जागा आहे. हे बघा, हे रूम्स आहेत आपले. चेकिंग टायमिंग वगैरे बघा. चेक इन 10, चेकआउट 10:30. थोडा मागे पुढे काय टाईम झाला तर काका ॲडजस्ट करतात. हे बघा, सिंधू विहार रिसॉर्ट. इथे काकांचा रिसॉर्ट आहे. खूप चांगली माणसं आहेत. जर तुम्ही येणार असाल तर इकडे या, जेवण करा. हे बघा, हे काका आहेत, यांच्याकडे या. काका, चांगलं वाटलं तुमच्याकडे येऊ पुढच्या टायमाला नक्की. चला. ब्रह्मानंद स्वामी समाधीस्थान, छत्रपती शिवाजी महाराज यांचा ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला, ओझर शिवकालीन भुयारी मार्ग. आता आपण तिकडे जात आहोत. हे बघा, चला आता आपण आतमध्ये जाणार आहोत. बघूया ते काय नक्की आहे. बघा, इथून एंट्री. निसर्गाच्या सानिध्यात बसलेले आहे. मस्त जंगल आहे. तुम्हाला दाखवतो. सुरुवातीला साईडला इथे बघा, इथे मंदिर आहे. बघा, इथे हनुमान देवता आहेत. हे बघा, हनुमान देवता आहेत. त्यानंतर आपण इकडे जाऊया. इकडे कुंड आहे. बघा, मासे बनायला आतमध्ये. बघा, एक नंबर मासे आहेत. काढा फोटो. नंतर हे बघा, इकडे आहेत तुळस आहे इकडे. सर्व मेंबर्स आपले. त्यानंतर आतमध्ये आपण जाऊया दर्शनाला. हे बघा, हे बघा, इथे आहेत फोटो. स्वामी ब्रह्मानंद. तर इकडे बघा, गुरु विष्णू. इकडे ब्रह्मानंद स्वामी महाराज. इकडे बघा, परमपूज्य ब्रह्मानंद स्वामी. शिवलिंग आहे. साईबाबा आहेत. इकडे बघा, निमकरोली बाबा. इकडे बघा, इथे फोटो आहे. हे बघा, हे सुंदर असे मंदिर जे आपण आता एक्सप्लोर करतोय. बघा, त्यानंतर या साईडला बघा, अशी सुंदर अशी गुफा आहे. इकडून व्ह्यू बघा कसं असतंय. कुंड आहे इकडे. त्या साईडला पण छोटा कुंड आहे. इथं मोठा कुंड आपण सुरुवातीला बघितला. आलो 2 मिनटं. पुन्हा एकदा गुफा बघू शकता. हे बघा, हे भुयारी गुफा आहे. त्यानंतर आता व्ह्यू दाखवतो तुम्हाला. एक नंबर व्ह्यू आहे या साईडने. बघा, फोटो वगैरे काढताय तुम्ही तर वरती काढू शकता फोटो व्हिडिओ. सुंदर असं मंदिर आहे स्वामींचे. ते बघा, या साईडची गुफा दाखवतो तुम्हाला. आपल्या साईडला आहे चंडिका देवी, त्यासारखीच ती गुफा आहे. बघा, झूम करून दाखवतो तुम्हाला. हे बघा, सेम गुफा आहे आपली चंडिका देवी सारखीच. ते पार्क केले. आता आपण देवगडमध्ये जाणार आहोत. तिथले काही स्पॉट घेणार आहोत आपण. त्यातला भगवती मंदिर स्पॉट. हे अशी लोक, हे तुम्हाला बोलतील काही. लक्ष देऊ नका अशा लोकांकडे. ते तुम्हाला काहीही बोलतील. ज्यावेळी पैसे येतील त्यावेळी पार्टी मागायला हेच लोक येतील.
हे बघा जुनी घरं कशी होती, कौलारू घरं आहेत सर्व जुन्या पद्धतीची. बघा येत आहे तुम्ही मालवणला वगैरे येत आहे कोकणात तर तुम्हाला हे पाहायला मिळतील. हे बघा सर्व साईडने बघा जुनी घरं आहेत पूर्ण. आता आपण आतमध्ये जाणार आहोत. हे बघा भगवती ओटी सेंटर वगैरे आहे तिकडे, ओटी वगैरे ज्यांना घ्यायचे त्या घेऊ शकता. आणि हे आहे ते मंदिर भगवती मंदिर मुनगे. तुम्हाला इकडे यायचं असेल तर तुम्हाला देवगडवरून येऊ शकता तुम्ही. हे बघा आता आम्ही जिकडे स्टे केलेला तिकडून इकडे आलो आहे. त्यानंतर आम्हाला पुढे पण जायचं आहे. एक मंदिर आहे तो की खूप प्रसिद्ध आहे, ते पण तुम्हाला याच्यानंतर व्हिडिओ येणार आहे त्या मंदिराचा. पण आता आपण शूज वगैरे काढून आतमध्ये प्रवेश करणार आहोत. आतमध्ये आता प्रवेश करूया. हे बघा दिव्य ज्योत आहे. बघा एवढा मंदिर आहे. काम वगैरे बघा कसे आहेत, कलाकृती त्याची तयारी चालू आहे. म्हणजे बघा पूर्ण एकदम जुन्याकालीन मंदिर कसे असायचे. हे बघा इथे कार्यक्रम आहे 2 जानेवारीपासून, त्यामुळे तयारी चालू आहे. हे बघा तयारी पूर्ण झाली मंदिराची. हे बघा इथे हनुमान देवता आहेत. हे बघा आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत. ते कार्यक्रमाची तयारी चालू आहे सर्व. हे बघा मंदिर भगवती मंदिर. हे बघा इथे कला वगैरे लावण्यात आले. हे बघा आणि त्या कुटुंबात आणि त्या मुलात आई वडिलांना मी सुखी. ते बघा कोकणात कला वगैरे लावतात, त्या कला लावल्या जातात. मंदिर दाखवतो तुम्हाला. डिसेंट वगैरे झाले तुम्हाला दाखवतो इकडे कसं मंदिर आहे. काम वगैरे बघा भगवती मंदिरात आहे. इथे जत्रा वगैरे असणार आहे त्यामुळे आता तयारी चालू आहे सर्व. तेव्हा पूर्ण मंदिर देवी आहेत. बघा पुन्हा एकदा दाखवतो देवी. देवी आहे भगवती देवी. आणि त्या साईडला शिवलिंग आहे. हे बघा इथे पण देवी सजवलेली आहेत. त्या साईडला कोकणात ज्या कला लावल्या जातात त्या लावल्या जातात. गाभाऱ्या बाहेरील तुम्हाला दाखवतो सर्व काम वगैरे बघा मंदिरात. जुनं मंदिर कसे असतात हे बघा. वरती पालखी बघा केवढी जड आहे. कोकण साईडला तुम्हाला माहीत असेल पालखी. हे बघा किती भरपूरच जड आहे. हे बघा तर हे होते सुंदर मंदिर भगवती मंदिर. आता आपण अजून एक कुणकेश्वर मंदिरामध्ये जाणार आहोत. दाखवतो तुम्हाला बाहेरचा गेट श्रीदेवी भगवती मंदिर. किंवा सुंदर असा आतमध्ये मंदिर आहे जो आपण एक्सप्लोर केला आहे. काय जे गाडीतून दिसतंय हेच मंदिर आपल्याला आज एक्सप्लोर करायचे. कुणकेश्वर मंदिर दक्षिण
काशी, दक्षिणेकडील काशी असे म्हणून प्रसिद्ध असणारे मंदिर आहे बघा. समुद्रकिनारे असणारे मंदिर. तुम्हाला या मंदिराची माहिती देणार आहे मी. आपण उतरल्यानंतर मंदिर पूर्ण तुम्हाला दाखवेन मी. काय असते मंदिर? कुणकेश्वर मंदिर, जे आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत. कुणकेश्वर मंदिर हे देवगड सिंधुदुर्ग येथे असलेले एक प्राचीन भगवान शिव मंदिर आहे, जे की दक्षिण कोकणची काशी म्हणून पण प्रसिद्ध आहे. बघा सुंदर असे मंदिर. बघा केवढे मंदिर आहे. कुणकेश्वर मंदिर. आपल्याला इकडे जायचंय. छोटू गँग, आपले सर्व गँग मेंबर इकडे आहेत. काही लोक. हे आहे श्री कुणकेश्वर. बघा देवगड इथे मंदिर आहे, जे आता आपण एक्सप्लोअर करतोय. सर्वात सुंदर असे आणि खूप भव्य असे मंदिर आहे, जे की आता आपण एक्सप्लोअर करणार आहोत. त्याला दक्षिण कोकणची काशी हे म्हटले जाते या मंदिराला. चला तर आता आपण आतमध्ये जाऊया. हे बघा आता त्या टाईमला सहली वगैरे असतात खूप, त्यामुळे. चला तर कुणकेश्वर मंदिर हे देवगड सिंधुदुर्ग येथे असलेले एक प्राचीन मंदिर आहे. शिव मंदिर आहे हे, की 12व्या शतकात यादव राजाने बांधले होते मंदिर. बघा सुंदर असे मंदिर आहे, बघू शकता तुम्ही. मालवण साईडला हे मंदिर खूप प्रसिद्ध असं आहे. समुद्रकिनारा साईडलाच आहे. तुम्हाला ते मी दाखवणार आहे आपले दर्शन वगैरे झाल्यानंतर. हे बघा सहल वगैरे आहे, ते लहान मुलं वगैरे तुम्हाला दिसतात नाही, फॅमिलीवाले पण आले असते. तर आपण पुढे जाऊया. भगवान शिव यांचे सुंदर असे मंदिर आहे. गेट बघा येते बघा, भगवान शिव आपल्याला पूर्ण आहे बघा. व्ह्यू बघा, किती जागा असते, किती जत्रा वगैरे असते. जी फेब्रुवारी जत्रा आहे, त्यामुळे अजूनच गर्दी असणार इकडे. बघा बघा मंदिराच्या आतमध्ये बघा कसं बनवलेलं आहे. भैरव मंदिर आहे इकडे, ते आपण नंतर पाया पुढे. त्याच्या आधी बघा कुणकेश्वर मंदिर. इकडे जाऊया आपण. इकडे आहे नारायण मंदिर, इकडे आहे मंडलिक मंदिर. व तिथे शिवलिंग आहे. पहिलं आपण तिथे जाऊया, त्यानंतर आपण दर्शन वगैरे करूया. गणपती मंदिर वगैरे. तो बघा समुद्रकिनारा, तुम्हाला बोललो समुद्रकिनाऱ्यात बसलेले मंदिर आहे. कसे मंदिर आहे पूर्ण. मंदिराचं काम वगैरे बघू शकता. काम वगैरे बघू शकता तुम्ही मंदिराचा. मंदिराची एंट्री आहे. हे बघा पूर्ण मंदिर, स्तंभ वगैरे बनवलेले आहे. हे बघा इथे गणपती देव आहेत. मंदिराचा दरवाजा आहे. बघा तुम्हाला बोलून स्थळ वगैरे येते. इथे शंकर देवांचा महानंदी. बघा नंदीदेव आहे तिथे. त्यानंतर इथे कासव आहे. तेव्हा इथे मूर्ती बघा कृष्ण भगवानांची प्रसिद्ध असणारी मूर्ती आहे. बघा इथे शेषनाग. आतमध्ये मोबाईल अलाउड वगैरे आहे की नाही आपल्याला माहीत नाही. बघूया आपण आतमध्ये जातो तर मोबाईल घेऊन. ठीक आहे ना तिथपर्यंत जाऊ. हे बघा इथं वरती काम वगैरे बघा. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही. बघूया इथून काय भेटलं तर ठीक आहे. हे बघा तिथे त्या साईडला बघू शकता गणपती देव आहे.
मोठा गरबा शाळेचा बाहेरचा. तेव्हा हे गणपती देव आहेत. आतमध्ये आहे ते तुम्हाला दाखवतो मी. एक व्हिडिओ काढला आहे मी. तेव्हा दर्शन वगैरे झालं आहे आपलं. काम दाखवतो तुम्हाला बाहेरचं. सुंदर असं काम आहे मंदिराचा. अरे मोबाईल अलाउड नव्हता तरी पण मी काढलेत व्हिडिओ ते तुम्हाला दाखवतो. मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे. आता आपली एक्झिट आहे या साईडला. त्या साईडला जे मंदिर आहे त्यांचं दर्शन करायचं आपल्याला. इथे अगरबत्ती वगैरे लावू शकता. बाहेर मंदिरामध्ये अगरबत्ती वगैरे लावू शकत नाही तुम्ही. एक मिनटं पकडतो. आता तिकडे मंदिर आहे तिकडे आपण जाऊया. बघा गणपती मंदिर. त्याच्या आधी बघा कुणकेश्वर मंदिर केवढा मोठा मंदिर आहे. दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असणारे मंदिर आहे कुणकेश्वर मंदिर. इकडे बघा साईडला समुद्र आहे, समुद्र किनारा. पावसात एक वेगळाच नजारा असेल इथे. हे बघा पूर्ण समुद्र किनारा आहे. आता आपण गणपती मंदिरामध्ये जाणार आहोत. हे बघा इथे बघू शकता तुम्ही छोटा शिवपिंडी आहे. इथे पण पिंडी आहे. बघा गणपती मंदिर. ते बघा देवी आहेत. गणपती मंदिर आहे. हे बघा हे गणपती मंदिर. पडा नीट पाय पडा. तर बघा साईडला असणारे नारायण मंदिर याचे आपण दर्शन करायला जाता. कलाकृती अति उत्तम आहे त्या मंदिराची. बघा नारायण मंदिर मग थांब ना. हे बघा नारायण मंदिर आहे. सुंदर अशी मूर्ती आहे. ही मूर्ती बघून तुम्हाला समजले असेल अयोध्याची जी मूर्ती आहे तशीच ही मूर्ती आहे. आणि आता द्वारकाधीशची मूर्ती आली अशीच मूर्ती आहे. बघा सुंदर अशी मूर्ती आहे. मंदिराच्या पाठच्या साईडला बघा ओम आहे. नारायण मंदिराच्या पाठच्या साईडची ही सुंदर अशी मूर्ती आहे नारायण मंदिराची. बघा दीपज्योत आहे. तिथे मंडलिक मंदिर आहे तिथे आता आपण जाणार आहोत. ते मंडलिक मंदिर आहे तिथे आपण आता जाऊया. हे बघा एंट्रीला बघा कसं आहे. हे बघा हे शिवलिंग आहे आणि महादेवाचे मंदिर आहे. त्यामुळे तुम्हाला जास्त शिवलिंग वगैरे सगळं दिसतं. तर हे बघा मंदिराच्या सुरुवातीला तुम्हाला मी बोललो होतो ते मंदिर आहे भैरव मंदिर. तिथे आता आपण जाणार आहोत दर्शन करायला. पहिले दर्शन करून बसले सर्व. आता आपण जाऊया तिथे भैरव मंदिर. थांब. हे बघा पाषाणची मूर्ती आहे. छोट्या छोट्या घंटा वगैरे आहेत. स्ट्रक्चर बघा तुम्ही मंदिराचा. असा पूर्ण लाकडाचा स्ट्रक्चर आहे मंदिराचा. काम बघू शकता तुम्ही भैरव मंदिराचं. इकडे बघा एंट्रीला येते तुम्हाला दाखवलं इथे मी स्ट्रक्चर पुन्हा एकदा बघा या साईडने. तिथे समाधी मंदिर तिथे आपण जाणार आहोत आता. बघा इकडे पण बघा पूर्ण लाकडी मंदिर आहे जास्त करून. म्हणजे जुना मंदिर आहे कुणकेश्वर मंदिर. हे बघा समाधी मंदिर तिथे पण बघू शकता तुम्ही. पाय वगैरे आहेत तिथे पादुका ठेवण्यात आले. हे बघा आता तिकडे पण एक मंदिर आहे तिकडे आपण जातो. हे बघा सहल वगैरे चालू आलेत. सगळे मुले वगैरे बसले सर्व. या साईडने आपण पहिला आलेलो नंतर आपण चप्पल वगैरे काढायला खाली गेलो. हे बघा इथे जेवतात सर्व सहलीला आलेले मुलं वगैरे. इथून बाहेर जाण्याचा मार्ग आहे तो बंद आहे. आता इकडे जाऊया आपण. या मंदिराचं काम बघा
किती सुंदर असं मंदिर आहे. तेव्हा मंदिराचं काम बघू शकता तुम्ही. हे हा कुणकेश्वर मंदिर आहे. तुम्ही व्ह्यू बघा असला भारी दिसतो कुणकेश्वर मंदिराचा. आता आपण दर्शन घेऊया आधी, त्यांचा तो व्ह्यू दाखवतो तुम्हाला मी. हे बघा सुंदर अशी मूर्ती आहे ती. मंदिराचा बॅक साईडचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. हे मंदिर बघाल तर तुम्हाला रामेश्वर वगैरे मंदिर आहे, जे ज्योतिर्लिंग आहेत त्यासारखं ते मंदिर वाटेल. बघा केवढं भव्य असं मंदिर आहे. या साईडला समुद्र आहे बघा. पावसात काय व्ह्यू दिसत असेल या मंदिराचा. मंदिराचं काम पण बघा कसलं आहे, तुम्हाला दाखवतो मी आता जवळून लावून. हे बघा कसलं सुंदर आहे मंदिर आहे. म्हणून त्या मंदिराला दक्षिणेकडील कोकण काशी म्हणून म्हटले जाते. बघा ना तुम्ही, मंदिर बघूनच समजलं असेल तुम्हाला. मंदिराच्या साईडला तुम्हाला 5 ते 6 देवी देवता यांचे दर्शन करता येते. हे बघा आपण गेलो त्यावेळी गर्दी होती, त्यामुळे तुम्हाला मी दाखवलं नाही साईडचं. आता दाखवतो. हे बघा असं इथे शेषनाग वगैरे आणि काम बघा तुम्ही. आपण दर्शन वगैरे केलं, त्यानंतर या साईडला काय आहे ते तुम्हाला दाखवतो मी. हे बघा काम पूर्ण एकदा दाखवतो. हा पूर्ण खाली आहे म्हणजे बघा कसला बाहेरचा व्ह्यू आहे. याचं काम बघा किती सुंदर आहे. ते महादेवाच्या प्रत्येक मंदिरात असणारा मंदिर आहे महादेवाच्या समोर. आणि इकडे मंदिर ज्याचे आपण दर्शन घेतले वगैरे आपलं सर्व झालं. आता आपण चाललो जिथे आपण आता स्टेला जातो आहे. म्हणजे आमच्याच मित्राचे इथे फॅमिली मेंबर आहे त्याचा, तिकडे आपण जाणार आहोत. आता तिकडे पण तुम्हाला दाखवतो. की देवगडमध्ये आहे. आम्ही कार राहिलेलो ते दांडी बीचच्या इकडे राहिलो. दर्शन वगैरे झालं आहे आपलं. सुंदर प्रकारे दर्शन झालं आहे, कारण एवढी गर्दी वगैरे काहीच नव्हती आज. दर्शन वगैरे झालं आहे. आता आपण जाणार आहोत. आपण जिथे स्टे केला आहे तिकडे जायचं आपल्याला, ते पण दाखवतो कुठे स्टे केलं आहे ते. दर्शन वगैरे झालं आहे. दीपक खरेदी करतोय. दीपक काय पूर्ण दुकान घेतोयस काय? चिंचा आहे, चिंचावडी. काय लहान पोरांच्या प्रसाद घेतली काय? चला कोणतरी प्रसाद घेतली. आता आपण चाललोय ते निर्मल खानावळमध्ये जेवायचं आपल्याला. त्यानंतर आम्ही जिथे स्टे केलं आहे ते तुम्हाला दाखवतो मी. तर या सुंदर मंदिरात तुम्ही या नक्की फॅमिलीला घेऊन या, कारण काशीला ज्यांना जायला पॉसिबल होत नसेल त्यांच्यासाठी हीच काशी समजा. कारण याला दक्षिण कोकणची काशी बोलले जाते. मंदिराला खूप प्राचीन असे मंदिर आहे. यादव राजाने बांधले हे मंदिर. मग इथे जेवायला जायचं आपल्याला. आपली टीम मेंबर्स बचकाने टायगर चक्का जेवणाचं डिस्कशन चालू आहे. हे काय आला जेवायचं ना? हे काय आला जेवायचं? याला काय पडलेच नाही. चला हॉटेल चेंज. आम्ही जाणार होतो, आता हॉटेल चेंज केलं. चला दुसऱ्या हॉटेलला जाऊया आपण. बघूया काय झालं नक्की प्रॉब्लेम. हे प्रॉब्लेम काय आला? चिकन थाली नाही. बघा चिकन थाली नाही म्हणून आम्हाला आता दुसरं हॉटेल. आम्ही आता जातोय दुसऱ्या हॉटेलमध्ये, जय अन्नपूर्णा खानावळ. इथे आहे का? हा इथे आहे. चला हे बघा अन्नपूर्णा खानावळ आहे इथे साईडला एकदम जवळच. तिथे आता आपण बसणार आहोत जेवायला, कारण तिकडे चिकन थाली नव्हती त्यामुळे. घरगुती जेवण आहे खानावळ. अमोल, दिस इज अमोल. त्या पूजा
जिचं लग्न आहे आता तिला तर तुम्ही ओळखत असाल. हा आपला सुशांत सर्व ब्लॉग मध्ये माझगल वहिनी 602 वहिनी भेटतो. याला कोण ओळखत नसेल दीपक कोलंबी फ्राय. हे बघा यांचं पण लग्न आहे सर्व 2026 मध्ये लग्न आहे. हा बघा तर लग्न होऊन एक आलाय. बाबू हाय कर हाय कर सर्वांना हाय कर हाय पादे पा सर्वांना पादे पादे पा बाबा पा देतोय सर्वांना घ्या पा घ्या पा दे. किती डिस्कशन झालं होतं. आणि आमची एक सुरमई थाळी वेगळी आहे. वेगळी म्हणजे काय असतं. वेगळा म्हणजे काय असतं नक्की. हे तुम्हाला पैसे जास्त भरायला लागतील असं थोडी असतं. दीपक कन्फ्युज करतोस रे. 1 2 3 4 4 कोलंबी. सुरमई किती? हो छाती जाईल. आणि आम्ही मी सुरमई नाही बाबा. आपण सुरमईवाले नाही. बघा सुरमई थाली. सुरमई केवढी आहे बघा. एवढी मोठी सुरमई. नंतर जवला. नंतर हे बघा सर्वांची फेवरेट सोलकढी. नंतर रस्सा आहे. नंतर भात आणि 2 चपात्या. आपली कोलंबी थाली बघा. कोलंबी पीस आहेत फ्राय. ते पण जवला आहे. सोलकढी रस्सा चपाती भाकरी. चला सोलकढी भेटली फ्री. कसं आहे सुशांत? मस्त एकदम. व्हेज डिश सुरमई थाली सगळ्यात बेस्ट. चपाती मार. एक नंबर. आणि पाणी बॉटल घे ना भाई. नाव तर घे. जेवण एक नंबर आहे. 300 रुपयात स्वस्त. सोलकढी पाहिजे. बघा आता आम्ही देवगडला आलोय. आता आपण कुणकेश्वर मंदिरचं एक्सप्लोर केलं. तेव्हा इकडे शूट चालू आहे. शूटर 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 लोक. आता इकडे रूम आहे आपली सेम. इकडे एक रूम आहे लेडीज साठी आणि आपली जेंट्स रूम. चला आता आपला हा रूम दाखवतो तुम्हाला. आता आपण आलोय. आपला मित्र आहे सावतांचं. काय नाव आम्ही नंतर टाकू. नाव आम्ही ठरवू नंतर. बघा किती एरिया मोठा आहे. वॉशरूम एवढी जागा आहे. फुल AC सर्व्हिस आहे. आणि तुम्हाला मेन दाखवतो व्ह्यू. बघा व्ह्यू. इसका पैसा आहे खाली. बघा याचा पैसा आहे. साईडला मस्त बाग आहे. हे बघा ते नारळ आले. शूट वगैरे करू शकता तुम्ही. पाहिजे मस्त कौलारू घर आहे. ही आपली रूम आहे. बघा कुणकेश्वर मंदिर. नंतर आपण जेवून घरामध्ये गेलो. नंतर पुन्हा आपण आलो इथे. संध्याकाळचं तुम्हाला दाखवतो. हे बघा सूर्यास्ताचा व्ह्यू बघा. आणि इथे पण रीती बघा कशी आहे. पूर्ण वाईट आहे. कुणकेश्वर मंदिर जो की कोकणाकडील काशी दक्षिणेकडील काशी म्हणून फेमस आहे. बघा महाशिवरात्रीला इथे खूपच गर्दी असते. कारण हे खूप पौराणिक मंदिर आहे. अशा मंदिराची मान्यता आहे की ते एक भक्त या समुद्रात डुबत होता. तर त्याने शंकर देवाशी प्रार्थना केली. त्यानंतर त्याचे जीवन वाचले म्हणून त्याने हे मंदिर बांधले. अशी इथे मंदिराची मान्यता आहे. एक बघा कसला सुंदर असा नजारा आहे. सर्व मस्त फोटो वगैरे काढायला आले. फोटो रील्स करून घ्या तुम्ही पण. आपल्या फॅमिलीला घेऊन नक्की या. सनसेटला तर काय वेगळाच नजारा आहे. एक तर आहे कोकणची सुंदरता. प्लॅन करताय तर इकडे नक्की करा प्लॅन. त्याला फॅमिलीला घेऊन या. बघा सुंदर अशा लाटा आपल्या जवळपास येतात. ते बघा सुंदर अशा लाटा. तर तुमच्या आयुष्यात शांतता पाहिजे असेल
तर कोकणात या, मालवणला तर याच. त्यानंतर इकडे जयगडला असणारा कुणकेश्वर मंदिर, त्याचे दर्शन नक्की करा. हे बघा कसला भारी नजारा आहे. सुंदर सुंदर अति सुंदर. स्वप्नील जोशीचा आहे ना कोकण डायलॉग फेमस. कोकण काय आहे ते बघा. हेच आहे कोकणाची ती सुंदरता, जे बघून कोणीही कोकणाच्या प्रेमात पडेल. काय वाटतं कोकणकर, बरोबर ना? कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं कोकणच्या सौंदर्याबद्दल, ते कमेंटमध्ये सांगा. टुर्नामेंट फायनली आलो घरी. तर आज मालवण ट्रिपचा दुसरा दिवस होता. तर दुसऱ्या दिवशी आपण देवदर्शनच केले आणि बीचला वगैरे पण गेलेलो. तर खूप सारी मजा केली. जर तुम्ही फॅमिली प्लॅनिंग करताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. आणि आता नवीन ऑप्शनल आहे ते जास्तीत जास्त हाईप करा व्हिडिओला. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.